विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्ष कला पेपर क्रमांक 6 साहित्य आणि समाज याच्या अंतर्गत साहित्य आणि समाज यांचे जे परस्पर संबंध आहेत त्या संबंधांच्या अनुषंगाने आतापर्यंत आपण 5 मुद्दे जे आहेत ते पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आहे संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये असलेलं साहित्याचं महत्त्व. दुसरा मुद्दा आहे व्यक्तिजीवनात तेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाज जीवनात. तिसरा जो मुद्दा आहे तो साहित्यात संस्कृतीचे संरक्षण असते हा. चौथा आहे संस्कृतीच्या संवर्धनामध्ये साहित्याचा वाटा. पाचवा मुद्दा आहे साहित्याच्या संवर्धनात संस्कृतीचा वाटा. असे 5 मुद्दे जे आहेत ते आपण याच्यापूर्वी पाहिलेले आहे. साहित्य आणि समाजाचा जो विचार आहे तो फ्रेंच विचारवंतांनी सुद्धा केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्यांचं जे चिंतन आहे ते पाहायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला जो सिद्धांत आज पाहायचा आहे तो म्हणजे हिप्पोलित तेन यांनी सांगितलेला त्रिमिती सिद्धांत होय. हिप्पोलित तेन हा फ्रेंच विचारवंत आहे आणि त्याने साहित्य आणि समाज म्हणजे लिटरेचर अँड सोसायटी या विषयाचा सखोल चिंतनात्मक आणि मार्मिक स्वरूपाचा अभ्यास केलेला आहे. त्याविषयीचे एक तात्विक विवेचन जे आहे ते तेनने व्यक्त केलेलं आहे, तर ते आज आपल्याला पाहायचं आहे. तर साहित्य आणि संस्कृती किंवा समाज यांच्यातील परस्पर संबंध हे कसे असतात याच्याविषयी आपण पाहिलेलं आहे की साहित्य आणि समाज यांचे संबंध परस्पर पूरक, परस्पर अन्वयी म्हणजे एकमेकांवरती आधारित असलेले आणि अन्योन्यश्रयी असे असतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्याला काही पर्याय असत नाही. कला ही मानवी जीवनाचं एक व्यक्त होण्याचं आविष्काराचं माध्यम आहे असं आपण म्हणत असतो. त्यामुळे साहित्य आणि समाज त्यांचा एकमेकांवरती काय परिणाम होतो, त्याचा काय प्रभाव होतो, त्यांचे संबंध कसे असतात याविषयीची जी चर्चा आहे ती तशी पुरातन काळापासून होत आलेली आहे. परंतु समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला जी भूमिका आहे त्याची चिकित्सा ही अलीकडच्या काळामध्ये मांडण्यात आलेली आहे. म्हणजे त्याला आपण सोशलॉजिकल ॲस्पेक्ट्स असं म्हणतो. जसं कुठल्याही गोष्टीचा पॉलिटिकल आणि इतर गोष्टींचा ॲस्पेक्ट्स असतो तशा पद्धतीने आपल्याला हिचासुद्धा सोशलॉजिकल ॲस्पेक्ट्स असतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण सुद्धा हे जे विवेचन आहे हिप्पोलित तेनचं विवेचन आहे ते आज आपण पाहणार आहोत समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून. इसवी सन 1725मध्ये विको या इटालियन असणाऱ्या विचारवंताने द न्यू सायन्स हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये जो महाकाव्य लिहिणारा कवी आहे त्याचं नाव आहे होमर. तर ह्या होमरच्या साहित्याचे सामाजिक अर्थनिर्णय जे आहे ते त्याने व्यक्त केलेले आहे. तर अशा प्रकारचं जे उदाहरण आहे ते पहिलंच आहे, वेगळं आहे. आणि त्यानंतर इसवी सन 1800मध्ये मादास द स्टाईल या फ्रेंच व्यक्तीने साहित्य आणि सामाजिक संदर्भ यांचा जो अन्वयार्थ आहे तो अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पौरात्य विचारवंतांनी पाश्चात्य विचारवंतांनी ज्या पद्धतीने आपल्याला याचा विचार केलेला आहे तो समाजशास्त्रीय दृष्टिकोन जो आहे तो नवीन आहे. आपल्याकडे त्रिना अत्रे यांचं जे पुस्तक आहे गावगाडा, तर या गावगाड्यामध्ये अलुतेदार आणि बलुतेदार यांचं जे आकलन करण्यात आलं. आपल्याला जो विचार पाहायचा आहे तो समाजशास्त्रीय विचारवंत फ्रेंच विचारवंत हिप्पोलित तेन याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. इसवी सन 1833मध्ये त्याने हा हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर या नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आणि इसवी सन 1871मध्ये त्यांनी या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. त्यांच्या या ग्रंथाने समाजशास्त्रीय समीक्षेचा जो अभ्यास आहे, समाजशास्त्रीय विचारांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला होऊ घातला. नव्याने ही विचारप्रणाली जी आहे ती जगामध्ये परिचित झाली. तर तेन याचा जो सिद्धांत आहे त्याला त्रिमिती सिद्धांत असं म्हणण्यात येतं आणि त्यांच्या मते साहित्य आणि समीक्षेचं कार्य हे भोवतालच्या परिस्थितीचा साहित्याचा अन्योन्य संबंध स्पष्ट करणे हे असते. शिवाय या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये त्याने साहित्यकृती ही वंश काळ परिवंश यांची निर्मिती असते असं म्हटलेलं आहे. तर त्यांच्या या 3 घटकांमध्ये मार्क्स आणि एंजल्स यांनी एका नव्या घटकाची भर टाकलेली आहे, ती म्हणजे आर्थिक घटक. म्हणून इथून पुढे समाजशास्त्रीय समीक्षेला एक नवीन वळण लागले ते म्हणजे आर्थिक घटकाचे. इकॉनॉमिकल ॲस्पेक्ट्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जसं सोशल ॲस्पेक्ट्स आहे तसा
साहित्याची समाजाच्या संबंधितता हा तेंच्या असलेल्या साहित्यविषयक सिद्धांताचा महत्त्वाचा गाभा आहे. त्याच्या मते कोणतीही साहित्यकृती घेतली तर ती केवळ काल्पनिक खेळ किंवा उद्दीपित मेंदूतून निघालेली क्षणिक लहर असत नाही. तो लिहिणारा साहित्यिक समाजात वावरतो. त्या समाजाचा, त्या देशाचा इतिहास, भूगोल, संस्कृतीचा तो लेखक ज्या काळामध्ये जगला त्या काळातील तो एक युगधर्म एक समयाविच्छेदे करून त्याच्या साहित्यकृतीवर परिणाम करत असतो. आणि या सर्व घटकांचे परिशीलन केल्यानंतर त्या कलाकृतीचे सर्वार्थाने आपल्याला आकलन होऊ शकते. म्हणजे एक तेंने सांगितलेली काय आहे की एक युग प्रवृत्ती आहे असं. तर आपला सिद्धांत जो आहे, तेंचा सिद्धांत जो आहे, त्रिमिती सिद्धांत जो आहे, तो स्पष्ट करताना त्याने फॉसिलचा दाखला दिलेला आहे. फॉसिल म्हणजे पुरातन प्राण्यांची किंवा वृक्षांची मुद्रा किंवा सांगाडा होय असं त्याच्याविषयी आपल्याला म्हणता येईल. या मुद्रेवरून तो प्राणी किंवा वृक्ष कोणत्या प्रकारातील आहे किंवा होता हे आपल्याला त्यानुसार कळू शकते. त्याप्रमाणे साहित्याच्या संदर्भात सुद्धा असेच काही होत असते आणि त्यातून भूतकाळातील साहित्यकृतींकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन हा तयार होत असतो. या दृष्टिकोनातून तयार होण्यामागे 3 घटक असतात असं त्याला म्हणायचं आहे. पहिला घटक आहे वंश, दुसरा घटक आहे काळ, तिसरा घटक आहे वातावरण. या 3 घटकांनी मिळून कोणतीही त्रिसूत्री जी आहे ती तयार होते. फ्रेंच विचारवंत हिपोलित तेन याने सांगितलेली त्रिमिती किंवा 3 अक्ष जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत आणि ह्या 3 अक्षांच्या विषयाच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. त्याचा पहिला घटक आहे तो म्हणजे वंश. वंश याला इंग्रजीमध्ये रेस असं म्हटलेलं आहे. या संकल्पनेमध्ये विशिष्ट भौगोलिक परिस्थितीने आणि म्हणून विशिष्ट प्रकृतीने परिव्याप्त झालेले प्रादेशिक मानव समूह जे आहेत ते त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत आणि त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांचे तेथील व्यक्तींच्या अस्मिता जे आहेत त्या व्यक्तींच्या अस्मिता त्याच्यामुळे नियत होत असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तेन हा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करत असताना एक समाजशास्त्रीय संरचना ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची संरचनेचा विचार करतो आहे. समाजामध्ये असलेल्या मानव समूहाचा विचार करतो आहे. विशिष्ट काळाचा विचार करतो आहे. आपण भारतीय संस्कृती म्हटलं तर भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक व्यापक अशी म्हणतो. त्याच्यानंतर मराठी बाणा ज्याला म्हणतो तो मराठी बाणा त्याच्यामध्ये दिसतो किंवा दाक्षिणात्य संगीत ज्याला म्हणता येईल असं म्हणतो किंवा बंगाली चित्रकला, मोगली आर्ट म्हणतो, ग्रीक शिल्प असं म्हणतो. यासारख्या ज्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत त्या संज्ञा आपण त्याच्या अनुषंगाने वापरत असतो. त्या वापरताना आपल्या मनामध्ये त्या प्रदेशाची ठराविक स्वरूपाची जी काही प्रादेशिक भौगोलिक अशा स्वरूपाची वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला अभिप्रेत असतात आणि त्याच्यापासून ती व्यक्त होत असतात. चित्रकार द. ग. गोडसे यांनी आपल्या शक्तिसौष्ठव हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जे विवेचन केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये या अशा प्रकारच्या जुन्या गोष्टींचा नव्याने अन्वयार्थ लावण्याचा उपक्रम जो आहे तो बरोबर घेतलेला आहे. त्या दृष्टीने आपल्याला हा लक्षणीय अशा स्वरूपाचा म्हणावा लागेल. या दृष्टीने केलेले प्रयत्न हे पुष्कळदा महत्त्वपूर्ण असे ठरतात. तर या विचारांची संभाव्य दिशा ही थोडीशी पुरातत्व दृष्टिकोनातून, मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अशी म्हणता येईल. तर वंश हा जो घटक आहे तो वंश हा पाहत असताना इंग्रजी साहित्य अभ्यासाचा अभ्यास करताना त्यांनी वंश या संकल्पनेवर जो अधिक भर दिलेला आहे तो आपल्याला लक्षात येईल. वंश या संकल्पनेचे तेन प्रणीत स्पष्टीकरण पाहिले तर त्यामध्ये आपल्याला एखाद्या मानव समूहाला जन्मजात व वारसा म्हणून प्राप्त झालेली वैशिष्ट्ये असतात. याच्यात काय असतं, जन्मजात आपल्याला स्वभावधर्म असतो, आपली भाषा असते, आपली शरीररचना असते, आपल्या आजूबाजूला असलेली कुटुंब व्यवस्था असते आणि इतर आपले जगण्याचे म्हणून काही काही एकंदरीत असणारे पैलू आहेत ते त्याच्यामध्ये असतात. तर ही माणसे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी पद्धतीने जगत असतात. त्यांच्यावरती मूलभूत साच्याच्या काही खुणा ज्या असतात त्या दिसत असतात. आपण ह्या खुणांविषयी जाणून घेऊया. सर्वप्रमाणे आपल्याला आपण काय म्हणतो, एक राष्ट्रीय स्वभाव आहे. आपल्या आशिया खंडातला भारताचा म्हणून एक राष्ट्रीय स्वभाव आहे आणि तेच तेनला या ठिकाणी अभिप्रेत आहे की विशिष्ट प्रदेशातील, विशिष्ट वंशातील व विशिष्ट युगमानातील व्यक्तींची विचार करण्याची पद्धती
त्यांचे मनोविकार हे विशिष्ट प्रकारचे असतात. हे लक्षात घेऊन त्यांनी वंश ही संकल्पना मांडलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे त्यांच्या त्रिमिती सिद्धांतातील पहिला घटक जो आहे तो आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे वंश. धन्यवाद.